ॲडमिशन होतं. 10वीला 82% मार्क होते म्हणून 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं होतं. पण 12वी सायन्सला लातूरला जायला पासला पैसे नव्हते. 250 रुपये पासला नव्हते. आईनं द्यायला उशीर केला. 15-20 दिवस 12वी सायन्सची कॉलेज चुकलं. आपल्याला माहीत आहे सायन्सचा अभ्यास कसा असतो. आणि मग त्या 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 फ्रस्ट्रेशनमधून, त्या आगतिकतेमधून तिनं गळ्याला फास लावला. तिनं जी सुइसाईड नोट, आत्महत्येपूर्वीची जी चिठ्ठी लिहिलेली आहे ती अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे. त्याच्यात ती काय लिहिते, बाबा मला माफ करा, माझं चुकलंय, मला माहीत आहे, पण पर्याय काय नव्हता. आणि माझी एकच विनंती आहे, 13व्या दिवशी तुम्ही माझं गोड जेवण जे करता ना ते कृपया करू नका. त्यातनं पैसे खर्च होतील, ते पैसे वाचवा आणि माझ्या बहिणीचं लग्न लावण्यासाठी ते पैसे जपून ठेवा. माहीत नाही 69 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला, अशी परिस्थिती आपल्याला सामोरी जावी लागते. दुसरी एक घटना तिथली शेजारची परळी वैजनाथ, त्या ठिकाणी मी एक वेगळ्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्या गावानं एका मुलीला 10वीला 96.5% मार्क मिळाले म्हणून 1 लाख रुपये सगळ्या गावानं जमा करून दिलेले होते. आता ही 96.5% मार्क मिळालेली 10वीतली मुलगी कुठल्या IAS IPS किंवा शिक्षकाच्या किंवा कुठल्या मध्यमवर्गीयाच्या किंवा कुठल्या उद्योगाच्या घरातली नव्हती. तिचे आई वडील हे तिथल्या स्मशानामध्ये झोपडं लावून तिथल्या स्मशानामधल्या चिता पेटवण्याचं काम करायचे. घरात लाईट सुद्धा नव्हती. दिवा कधी कधी विझला की स्मशानात चितेचा जो अग्नी असतो त्या आगीच्या उजेडात अभ्यास करून तिनं 96.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला हेही कळत नव्हतं की 96.5% म्हणजे किती असतात. ती तिला समजून सांगत होती की 90 वर 6 असतात आणि त्या 6 वर परत अजून अर्धा असतो म्हणजे 96.5%. ज्यावेळेला तिचा चेक तो 1 लाख रुपयाचा देऊन तिचा सत्कार केला, तिचे हात थरथरत होते. तिनं ज्यावेळेला उत्तर त्या सत्काराला भाषण देऊन केलं ते इतकं प्रतिम होतं. ती काय म्हणाली की साहेब मला बी हैदराबादला जायचंय, पण हैदराबादला मला त्या सैराट मधल्या परशा आणि आर्ची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये IPS प्रोबेशनर म्हणून तुमच्यासारखं ट्रेनिंग घ्यायला जायचं. मला माझा भूतकाळ आठवला. कोल्हापुरातनं एक पत्र्याची पेटी घेऊन STला पैसे जास्त लागायचे म्हणून ट्रकात बसून पुढच्या ठिकाणी पत्र्याच्या पेटीत पुस्तक होती फक्त, दुसरं काहीच नव्हतं. एक जीन्स, एक गोल्या गळ्याचा T-शर्ट आणि 2-3 फाटकी तुटकी कपडे घेऊन गेलेलो. 1993 साली आठवत आहे. मनामध्ये स्वप्न होती, मोठी स्वप्न होती. पण तिथं गेलो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. राहायची कुठंच मुंबईत सोय होत नव्हती. SIC ही IAS IPS अधिकारी बनवणारी पंढरी जी आहे ती चर्चगेट आणि VTच्या मध्ये आहे की जिथं राहणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही आहे. परंतु सुदैवानं आमदार निवास आहेत. तर कुलाब्याच्या समोर ते मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये पेटी टाकली, पत्र्याची पेटी ठेवली. पण आपल्याला माहीत आहे सगळे कार्यकर्ते आमदार निवासमध्ये त्या कुलाबा कॉजवेवर काय काय खातात आणि संध्याकाळी कसले कसले वास सोडतात सांगू शकत नाही आहे. झोपच लागायची नाही. मग ते बाहेर पट्टे टाकून झोपण्याचा प्रयत्न केला, पण ढेकणं आणि पिसवा आणि मच्छर एवढे त्यांच्याशी स्पर्धा करत तिथं राहायला लागायचं. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावर यशोधन, सुनीती, सुरुची IAS IPS अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत. जिथनं लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटाबुटातले अधिकारी उतरायचे, त्यांच्याकडे पाहत लांबून उभा राहून बघायचो. तिथंच सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या 10 बाय 10च्या छोटे छोटे सर्वंट क्वार्टर्स आहेत. तिथं मी आदरणीय थोरात साहेबांचं स्वागत करतो आपल्याच कॅम्पसमध्ये.
त्या 10x10च्या सर्वंट क्वार्टर्समध्ये सुद्धा त्यावेळेला राहायला सोय झाली नाही. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती CCI, बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत की जिथनं तारेच्या कुंपणामधनं आतमध्ये पोरही बड्या बापांची स्क्वॉश, टेनिस कसे खेळतायत ते वाटकूक बघण्याचा प्रयत्न करायचो, पण वॉचमनच्या शिव्या खायचो. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे की जिथं मला आठवते त्यावेळेला 1993-94ला शाहरुख खानचा कभी हा कभी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता. आणि शाहरुख खानला बघण्यासाठी त्या बाउन्सरच्या शिव्या खात 2 तास उभा होतो. लांबून तो काहीतरी झलक त्याची दिसली, केस वाढलेले आणि आतमध्ये जाताना. 2 मिनिटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे की जिथं कधी स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळू शकेल. कारण चहाची त्यावेळेची किंमत 25 रुपये असायची आणि खिशानं कधी 10 रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगीच दिली नव्हती. संध्याकाळच्या वेळेला त्या समुद्र किनाऱ्यावरती सूर्यास्त होताना डोळ्यातनं अश्रू गळायचे. आपल्याला हे जमेल का? एवढं मोठं स्वप्न IAS IPS होण्याचं आपण घेऊन मुंबईला आलेलो आहे का? इथंच कुठंतरी त्या डिलाय रोडवरच्या कामगारांच्या रूममध्ये सगळे नातेवाईक तिथं झोपायचे, एकानंतर एकाला एका बाजूला असे सगळे ओळीनं झोपलेले दिसायचे. तिथं झोपायला आणि काहीतरी काम करायला लागेल आयुष्यभरासाठी. फ्रस्ट्रेशन होतं, आगतिकता होत्या, मनात शंका होत्या, आत खूप सारे संघर्ष होते. पण एक खूप छान सुरेश भटांची कविता आहे. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. ती मनामध्ये ऊर्जा होती, ते स्वप्न होतं. मग त्यातनं एक जिद्द निर्माण झाली आणि 2 वर्ष 1995 आणि 96 2 वर्ष पेकाट मोडेतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं यू टर्न घेतला. परिस्थिती पालटली. IPS मध्ये निवड झाली. मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली. ज्या ठिकाणी 10x10च्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला. ज्या क्लबमध्ये कधी आतमध्ये काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिव्या खात पाहायचो, त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या. आणि त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्क्वॉश आणि टेनिस खेळताना दिसायला लागली. ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्मस्टार बघायला प्रयत्न करायचो 2011ला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहूपर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्मस्टार 2-2 दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले. ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही, त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली. तिथंच अतिरेक्यांची 2 हात केल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला प्रदान करण्यात आलं. मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही आहे. एक फाटक्या चड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी, आठवतंय मला. तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंक्ट, लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द, हे तुमचं वय आहे. त्या वयामध्ये तुम्ही आहात, क्रुशियल वयामध्ये आहात. आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर, मी एकटाच नव्हतो. मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो. आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा IAS IPS आणि IFS मध्ये नव्हता, त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही 3 जण IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये,
विलासराव देशमुख साहेबांकडे तो जवळजवळ 5 वर्ष PS म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे. तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली. तो IAS मध्ये सिलेक्ट झाला. मी IPS मध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा IG म्हणून काम करतोय. 2 वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गव्हर्नमेंट ऑफ USAने आम्हाला बोलवलेलं होतं. ज्यांनी 26-11 मध्ये चांगलं काम केलं. त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्यातला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन. आणि मॅनहॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाइम्स स्क्वेअर. आणि टाइम्स स्क्वेअरला लागून 27व्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे. आणि तिथं मी त्या एम्बॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला 450-500 स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पोरगं फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता. सुगंध चौगले. सुगंध चौगले नाव घ्यायला अवघड पडतो म्हणून तो S राजाराम झालेला आहे. त्यामुळं खेड्यातला हा सुगंध. त्याच्यासाठी काय केलं होतं? दुसरं तिसरं काही केलं नाही. एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो, शिवाजी शिवाजी आणि शिवाजी. कुठेतरी व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेला होता की शिवाजी कुणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. सोळाव्या वर्षी नुसत्या आरोळ्या नाही द्यायच्या, नुसत्या घोषणा नाही द्यायच्या. आतमधनं कणाकणामध्ये अगणित सूर्य शिवाजी नावाचे तयार झाले तर ऑटोमॅटिक हा देश महासत्ता जो काही डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या नावानं राजवर्धननी काहीतरी एक स्पर्धा परीक्षा केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या वाचत होतो मी. काय जाताना घेऊन गेले? ज्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती. त्या कलाम सरांच्या प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये होतं. त्यांच्याकडे काय होतं? 3 ट्राउझर्स, 6 शर्ट, 2 सूट म्हणजे सूट कोट घालायचे, 2500 पुस्तकं, एक फ्लॅट होता तो पण त्यांनी सायंटिस्टच्या ज्या कम्युनिटी आहेत त्यांना डोनेट केलेला होता. TV नाही, फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, काही नाही आहे. परंतु 125 कोटी भारतीयांचं प्रेम आणि मन जिंकून ते निघून गेलेले होते. त्यामुळे हा मंत्र शिवाजी 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 का मी सांगतोय? कारण त्यांनी प्लॅन जो केला. व्हॉट इज प्लॅनिंग? सगळं मॅनेजमेंट, सगळं काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं शिकायला पाहिजे. व्हॉट इज प्लॅनिंग? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट. कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं, याला प्लॅनिंग म्हणतात. आणि प्लॅनिंगसाठी आपल्या समोरचं चॅलेंज कोणतं आहे, आपल्या समोरचं आव्हान कोणतं आहे, आपला ॲडव्हर्सरी कोण आहे, आपला शत्रू कोण आहे, परीक्षा समोर धरा. परीक्षेला समोर धरलं आणि एक सून झू नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे, त्यानं खूप छान विश्लेषण, आर्ट ऑफ वॉर नावाचा 511 बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. इफ यू नो युअर सेल्फ, युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं. If you know yourself and if you know your enemy, you need not worry about the result of 100 battles.
तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. पण माहिती कशा पद्धतीचं विश्लेषण, स्वॉट प्रिन्सिपल आपण वाचलेलं असतं. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आपली बलस्थानं कोणती आहेत, आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं, म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं. सिलेबस कसा आहे, प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत, गेल्या 10 वर्षातल्या कशा आहेत, पुढच्या कशा येऊ शकतील, सिलेबसमध्ये व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का, त्याच्यावर काम करता का, नियोजन करता का, आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीने. व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. स्मार्टचा फुल फॉर्म आहे. तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का, आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं होत जातं. If you know yourself and if you do not know about your enemy, after every victory gain you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे, मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफीट इन एव्हरी अदर बॅटल. जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं. अँड दिस टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे, तो रचनात्मक काळ आहे. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला, आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात. कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती, मला सांगितलं पण नाही. कधीही त्यांनी मला एक पोस्टकार्ड लिहायचे. पोस्टकार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे. जुने पैलवान होते ते, 4थी शिकलेले. आईचं शिक्षण तर झालेलं नाही आहे, पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला. पण वडील मी दिल्लीला ज्यावेळेला UPSCची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो, मुंबईमध्ये असायचो, त्यावेळेला पोस्टकार्ड लिहायचे. त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत, पण व्यवस्थित चाललंय आमचं, आमची काही काळजी करू नको, तुला पैसे किती पाहिजेत, कसे पाठवून देऊ, जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे. मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात. भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. मग आग लागायची. कुठं कशी लागायची माहीत नाही, तर किडा पेटायचा. आपल्या त्या निरक्षर असो, अडाणी असो, पैलवान असो, पण माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार. आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळे प्लॅन केला तो. मग आनंद, मी, सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला. तर 3 जण एका खेड्यातली 1800 लोकवस्तीच्या गावातनी 3 पोरं प्लॅन करू शकतात. तुम्हाला तिथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पुस्तक आहे, मार्गदर्शक आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत. त्यावेळेला तो प्लॅन केला. यश अपयश मिळत राहतं, असतं, त्रास होतो, पेन्स होतात, फ्रस्ट्रेशन येतं. जे मी तुम्हाला सांगितलं, मी मरीन ड्राईव्हवरती फिरायचो. पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापास झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो. 21व्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो. पण दुसऱ्याच वर्षी 3 पोस्टवर सिलेक्ट झालो. एक पण नाही. मी पहिल्यांदा MPSCतनं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि IPS UPSCच्या एक्झाममधनं झालो. म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलो. 1996ला 1997ला ट्रेनिंगला गेलो. आता 20 वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत. आता 43व्या वर्षी स्पेशल IGP म्हणून काम करतो. त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो
त्याचं नियोजन कसं होतं, ते काय ऑटोमॅटिक आलं का लक बाय चान्स होता, किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं, तर याला एक ट्रॅप होता. वेन यू आर प्लॅनिंग टू फेल वेन यू आर फेलिंग टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं. तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतोय की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. म्हणजे IAS IPS ह्यात पूर्ण मिळून 150 पोस्ट असतात, IAS IPS आणि IFS सगळ्यात मिळून साधारण 900-950 पोस्ट वेगवेगळ्या 26 अलाइड सर्व्हिसेसमधल्या धरल्या तरी असतात. त्या काय सगळी मिळून येणार नाही आहेत. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहेत, त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. पुस्तकं मिळणं प्रॉब्लेम होता, कशी मिळवणार पुस्तकं. तर मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर प्रयत्न करून यावेळेला 33,000 गणपती मंडळांना DJ आणि डॉल्बी लावू दिले नाहीत. 100% आम्ही यश मिळवलं की डॉल्बी पूर्ण बंद गणपती मंडळ. कारण मी गणपतीच्या आशीर्वादानं IPS मध्ये सिलेक्शन झालं माझं. त्याचं रिझन मी सांगतो. गणपती मंडळात पैसे, मग शेतकऱ्याच्या पोरांना पैसे कुठून मिळणार. इथल्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेज, राजाराम कॉलेजमध्ये होतो, गव्हर्नमेंट कॉलेज होतं, तिथं काय सिव्हिल सर्व्हिसेसची पुस्तकं तुम्हाला घरी मिळतील अशी परिस्थिती नव्हती. मग आम्ही मित्र बसलो, मग काय करायचं. यावेळेला गणपती मंडळात डॉल्बी आणायचं नाही, नटी नाचवायची नाही. दरवेळेला ते नटी नाचवण्यावर भांडणं आमच्या गावात व्हायची. मग कोल्हापूर भाग आहे ना, इकडे काय परिस्थिती वेगळी नाहीये. मी नेवाशाला वगैरे जाऊन आलेलो आहे, सगळा परिसर पाहिलेला आहे तुमचा. सो एक गाव एक गणपती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि माहीत आहे पोलिसांना किती टेन्शन असते. इथे इन्स्पेक्टर ओमासे बसलेले आहेत. म्हणजे मी गणपती स्तोत्र पण त्यानंतर रोज म्हणायला लागलो. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्ता वासम स्मरणित्य मायू कामार्थ सिद्धे विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतीम. म्हणजे ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते, जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो. कारण त्याच्याकडे असणारं अटेन्शन. मग ते अटेन्शन आम्ही बदललं. गावातनं पैसे जमा केले आणि व्याख्यानमाला घेतली. त्यावेळेला निर्मल कुमार फडकुले, शिवाजीराव भोसले असे व्याख्याते आणून सुद्धा आमचे 44,000 रुपये शिल्लक राहिले. कारण सहकार चळवळ आमच्या भागात ही चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे. सगळ्या कारखान्यांनी सुदगिरण्यांनी चांगली मदत दिली होती. 7 का 8,000 रुपये खर्च झाले. 44,000 रुपये. मग करायचं काय याचं. तर गाववाल्यांनी वेगवेगळे प्रस्ताव दिले. कुणी म्हटलं तालीम बांधूयात, कुणी व्यायामशाळा करूयात, कुणी म्हटलं ॲम्ब्युलन्स गावात आणूया, त्याच्यासाठी अजून पैसे जमा करू. पण आम्ही प्रस्ताव दिला की हे पुस्तकासाठी पैसे आम्हाला द्या. आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली पुस्तकं नको. तर आम्हाला MPSC UPSC बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे. ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवू. गाववाल्यांनी नाही होय करत पुस्तक आणायला परवानगी दिली. 44,000 रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले. मी आणि माझे मित्र ती लिस्ट घेऊन पुण्याला गेलो. पुण्यामध्ये जेवढी जमतील तेवढी. त्यावेळेला NCERTची पुस्तक कुठं मिळतात हे पण माहीत नव्हतं. NCERTची पुस्तक विमाननगरला कुठल्या तरी एका सेंट्रल स्कूलच्या तिथल्या लायब्ररीमध्ये मिळतात म्हटल्यानंतर तिथनं आम्ही जाऊन पुस्तकं आणली. म्हणजे हनुमान जशी संजीवनीसाठी अख्खा डोंगर घेऊन आलेला होता, तशी जेवढी मिळतील तेवढी NCERTच्या पुस्तकात ठराविकच लागतात पुस्तकं. या परीक्षेसाठी व्हॉट नॉट टू डू हे खूप महत्त्वाचं असतं. ते नियोजन, कॉमन सेन्स, परीक्षेची तयारी. म्हणजे हे UPSC साठी मी बोलत असलो तरी तुम्ही ह्या रेग्युलर गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घ्या. कारण अभ्यासाची शैली माझ्या अंगभूत मी करण्याचा प्रयत्न केला होता. मी मोटरसायकलचा नंबर दिसला तरी त्या 786 असेल तर 786 झाली. जगाच्या इतिहासात काय झालं, महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं ते आठवायचा प्रयत्न करायचो. डायरी प्रत्येक पानावर माझ्या छोटी डायरी होती त्या ठोकळ्यात. कारण मी इतिहासच माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता. मी कुठलेही म्हणजे CSR एक माझ्याकडे असायचं नेहमी, जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो. मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ. 5 महाराष्ट्र बटालियन NCCC सर्टिफिकेट मी केलेलं आहे. शेवटच्या वर्षी ज्यावेळेला कॅम्प होता त्यावेळेला CSR घेऊन गेलेलो होतो. आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या, इलोकेशन कॉम्पिटिशन. मग त्याच्यात मी पार्टिसिपेशन केलं. इंग्लिश आणि हिंदीच, NCC असल्यामुळे 2च ऑप्शन होते. हिंदी काय जमायचं नाही. इंग्लिश पाठांतर खूप चांगलं होतं पण अर्थ काही कळायचं नाही. एक CSRचं मॅगझिन होतं माझ्याकडे, त्यात नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता.
इकडेही विषय नॅशनल इंटिग्रेशन, पण तो निबंध देशात पहिला आलेल्या मुलाचा होता आणि तो निबंध मी काहीही कळत नसताना जसाच्या तसा पाठ केला आणि मी पहिला नंबर काढला. म्हणजे अजूनही मला तो निबंध आठवतोय नॅशनल इंटिग्रेशनवरती जो होता. द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आता महत्त्वाचं सांगतो, मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये 100 पैकी 92 मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं. हे 92 मी मराठी माध्यमाचा माझं ॲव्हरेज इंग्लिश होतं, पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी UPSCची मुलाखतसुद्धा मी मराठीतून दिलेली आहे. पण तिथं मी काय केलं, मी पेपर फोडला नव्हता. 92 मार्क मला कसे पडले, कारण त्यावेळेला 40 मार्काला एसे असतो. आता मी कुठला निबंध पाठ केला होता, नॅशनल इंटिग्रेशनचा, आणि इथं मला निबंध कुठला आलेला होता, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आता मी कसे बदल केले त्यातले, म्हणजे मी मगाशी आता भाषणात सांगितलं नॅशनल इंटिग्रेशनमध्ये कसं होतं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. इकडे कसं गेलं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स and his mouth watering. पुढे असं होतं, however with every salute and cheers to our grand and mighty past we cannot but admit that our present is afflicting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. इकडे कसं गेले, however with every salute and cheers to our grand and mighty past of Jawaharlal Nehru, Indira Gandhi, our present, त्यावेळेला इंदर कुमार गुजराल आणि ते चंद्रशेखर सरकार पडणं वगैरे सुरू होतं, ते सगळं इट इज अफ्लिक्टिंग, समटाइम्स हॉरिफाईंग. असे व्यवस्थितपणे फिलिंग द ब्लँक्स केले आणि व्यवस्थितपणे पेपर तो लिहिला आणि 92 मार्क मिळाले आणि मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकलो. हा प्रयोग माझ्या मित्रानं केला आणि त्याला 37 मार्क फक्त पडले. त्यामुळं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो, प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली ही वेगळी असते. माझी दुसरं कारण, मी डेप्युटी कलेक्टर होण्याचं माझा समाजशास्त्र विषय मी घेतलेला होता. कधी घेतला, ज्यावेळेला MPSC प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आणि मी पास झालोय आणि 1.5 महिन्यांनी MPSCची मुख्य परीक्षा आहे हे माहीत झाल्यानंतर मी समाजशास्त्र विषय घेतला. कारण मराठी लिटरेचर माझा दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट UPSCच्या अभ्यासासाठी, IAS IPSच्या तयारीसाठी मराठी साहित्य होता. पण MPSCमध्ये मराठी साहित्याचा चांगला स्कोअर होत नाही आहे, त्यामुळे मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तो विषय घेऊ नको. मग मी समाजशास्त्र विषय घेतला. समाजशास्त्राचं सोशॉलॉजीचं स्पेलिंग सोडून मला काहीही माहीत नव्हतं. मी बाजारात गेलो, सगळ्यात छोटं पुस्तक असेल ते निवडलं आणि ते 175 पानाचं पुस्तक घेऊन आलो. आणि माझा एक मित्र संजय देशमुख, जो MPhil इन सोशॉलॉजी झालेला होता, त्याला म्हटलं मला जरा मार्गदर्शन कर रे, माझं 7 दिवस मी देऊ शकतो या विषयाला, मला समाजशास्त्र विषयात चांगले मार्क्स पाडायचे आहेत. तोही मेन्सला होता. तो 3 ठोकळे त्यानं मोठे मोठे काढले आणि जवळजवळ 350-400 डेफिनेशन्स इंग्लिशमध्ये त्याला पाठ होत्या. आणि असं टेन्शन दिलं की म्हटलं आता आपण गळ्यात दगड बांधलेला आहे आणि उडी मारलेली आहे आणि 100% बुडणार. मात्र ते 7 दिवस त्या पुस्तकाबरोबर मी अभ्यास केला, म्हणजे रोमॅन्स केला, लिटरली कॉन्सेप्ट समजून घेतले. ते पुस्तक आहे 3 इडियट्स मध्ये तो पाठवतो तसं नव्हतं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझं मार्कशीट तुम्हाला मी दाखवेल. ज्यावेळेला रिझल्ट लागला, जो MPhil इन सोशॉलॉजी होता संजय देशमुख, त्या माझ्या मित्राला 200 पैकी 80 मार्क पडले, म्हणजे 40% मार्क मिळाले. त्या ठिकाणी 8 दिवस रोमॅन्स करून, 8 दिवसच अभ्यास करून मला 200 पैकी 160 म्हणजे 80% मार्क मिळाले. अगेन मी पेपर फोडला नव्हता, किंवा पेपर फोडून सुद्धा समाजशास्त्रात विश्लेषणा पद्धतीनं मार्क मिळत नाहीत. काय केलं मी? कॉमन सेन्स.
रोजच्या जीवनशैलीमध्ये आपलं जे निरीक्षण असतं, आपलं ऑब्झर्वेशन असतं, ते खूप महत्वाचं आहे. प्रश्न काय होता समाजशास्त्रात? बलुतेदारी सिस्टम बद्दल प्रश्न होता. तर बलुतेदारी सिस्टम मला पुस्तकात वाचायची गरज काय आहे? माझा खेड्यात जन्म झाला आहे, ते 12 बलुतेदार 18 बलुतेदार, तो शेतकरी, त्यांच्यात असणारी बार्टर सिस्टम रोजचं ऑब्झर्वेशन आहे. आणि माझ्या विश्लेषणात पद्धतीने मी इंडिपेंडंट त्याचं अनालिसिस केलं, कुठलंही बॅकग्राऊंड नसताना. कारण या परीक्षा म्हणजे तुमच्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज या पाहत असतात, चेक करत असतात. त्यामुळं या बल्युटरी सिस्टममध्ये परफेक्ट मी विश्लेषण करून त्याचं उत्तर लिहिलं. दुसरा प्रश्न होता काय? सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतावाद. धर्मनिरपेक्षतावाद मला सोशॉलॉजीच्या अँगलनं माहीत नव्हता, पण मला सेक्युलरिझम हे इतिहासाच्या अँगलनं खूप चांगलं माहीत होतं. कारण युरोपमध्ये 30 इयर्स वॉर झाला, त्या ट्रिटी ऑफ ट्रॉस्की झाली, त्यातनं सेक्युलर म्हणजे प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये वॉर झालं, आणि त्यातनं ह्या कॉन्सेप्टचा उदय झालेला आहे. त्यामुळे त्याचं रिलेव्हन्स आपल्या देशाच्या दृष्टीने कितपत आहे, टॉलरन्स आणि सेक्युलरिझमचं कम्पॅरिझन, हे इतकं चांगल्या पद्धतीने मी जगाच्या इतिहासाच्या अनुषंगानं लिहिलं की इतरांपेक्षा वेगळं उत्तर झालं. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली, असं काहीतरी म्हणतात. आणि मला एवढे मार्क मिळाले. त्यामुळं आपला जो ध्यास आहे, म्हणजे ज्ञानाचा ध्यास, अभ्यासाचा ध्यास, हे खूप छान संस्कृत सुभाषित मला माझ्या शिक्षकांनी, 7वीला माझं संस्कृत होतं, मी शिराळ्याला शाळेला गेलो त्यावेळेला, विद्वत्वांच नृपत्वांच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची ही तुलना कधीही होऊ शकत नाही आहे. कारण राजाची त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये पूजा होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळे अभ्यासाचा ध्यास ठेवायचा आहे. मी IPS मध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेला माझं क्वालिफिकेशन होतं BA इतिहास, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मराठी माध्यम. पण मी त्यानंतर IPS झाल्यानंतर तिथं ट्रेनिंगला असताना हैदराबादला मास्टर्स इन पोलीस मॅनेजमेंट उस्मानिया युनिव्हर्सिटीमधनं ही मास्टर्स डिग्री घेतली. परत आल्यानंतर मी MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं माझं हिस्ट्रीमध्ये कंप्लीट केलं. त्यानंतर मी लातूरला आणि नांदेडला SP असताना तिथनं मी LLB माझं कंप्लीट केलं. आणि गेल्या वर्षी मी मराठवाडा विद्यापीठातनं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून LLMचं फर्स्ट इयर तिथं फर्स्ट येऊन कंप्लीट केलं. आता सेकंड इयरला मला ॲडमिशन घेता आली नाही आहे, कारण 1 वर्षात माझी ट्रान्सफर झाली. शिकत राहायचं, गोल सेट करायचे, स्वतःतली जी काही फिजिकल, मेंटल आणि आतली इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आहे ते वाढवत राहणं. माझ्या आयुष्यात मी 150 गोल सेट केलेले आहेत. मी आज म्हणजे माननीय थोरात साहेबांनी एवढा आग्रह केला, मी अँटीबायोटिक्सवर आहे. कारण मी माझ्या मुलीनं मला सांगितलं की तुम्ही सगळं, तिला पाहण्याची हौस आहे. म्हणजे ती म्हटली की मला ते जगातल्या गोष्टी दाखवणं, मला पार्लमेंट दाखवा, मला प्रेसिडेंट हाऊस जिथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर बसायचे त्या हाऊसमध्ये घेऊन चला. म्हणून मी दिल्लीला तिला सगळ्या गोष्टी, सगळे फोर्ट तिला दाखवले, जोधपूरला घेऊन गेलो, जैसलमेरला घेऊन गेलो, बॉर्डर दाखवली, माझं बॅचमेट तिथं BSF मध्ये IG असल्यामुळं. आणि म्हणजे तिला मी सर APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला गेलो त्यावेळेला तिला ऑटोग्राफ देताना तिने विचारलं, येस व्हॉट्स युअर नेम बेटा? ती म्हटली जान्हवी. ओके जान्हवी, डू यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर? तर ती म्हणाली, नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इथं सावित्रीच्या लेखी सगळ्या आहेत. म्हणजे ते मला दंगल सगळ्यांनी पाहिला ना? येस, दॅट्स फायटिंग स्पिरिट, दॅट शुड बी देअर. त्यामुळे हे सगळं जे आहे ना, आणि इकडं सगळे शिवाजीचे मावळे असं काहीतरी म्हटले ना, पहिल्यांदा कळालं शिवाजीचे मावळे शिट्ट्या पण घालत होते. हे खूप छान सुभाषित अगेन मला आठवतं, शिक्षकांनी शिकवलेलं. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकैकपम अनर्थाय किमु यत्र चतुष्टम. याचा अर्थ असा आहे, यौवन म्हणजे तारुण्य, धनसंपत्ती म्हणजे पैसे, धनसत्ता, प्रभुत्व म्हणजे सत्ता, आणि अविवेक, यातली एक गोष्ट तुमची वाट लावायला पुरेशी असते. आणि या सगळ्या 4 गोष्टी एकत्र आल्या तर तुमची कशी वाट लागेल याचा विचार करा.
त्यामुळे कधीही जमिनीवरचे पाय आपले हालू द्यायचे नाही आहेत. परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि मग अभ्यास करायचा. अभ्यास असा करायचा, द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केफ्ट वेअर नॉट अटेन बाय सडन फ्लाईट बट वाईल देअर कंपॅनियन्स वेअर स्लेप दे वेअर टॉयलिंग अफोर्ड्स इन द नाईट. जी उंची मोठी माणसं गाठतात ती थोरात साहेबांनी ज्यावेळेला 1978ला सुरुवात केली होती त्यावेळेला काय 100-150 सुद्धा विद्यार्थी नव्हते. आज 10,000 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आहेत. त्यावेळेला त्यांनी कष्ट केलेलं असतं, ते विजन असतं समोर, एक दूरदृष्टी असते आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल एक एक पाऊल टाकत पुढे गेलेले असतात. त्यावेळेला नियोजन अगेन मी चार्ज घेतलं. माझं नियोजन म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. मी 11 जुलैला कोल्हापूर रेंजचा चार्ज घेतला. मी रोज आता IG झालोय म्हटल्यावर मी पहिल्यासारखं 24 तास काम करणार नाही आहे, ठरवलं. आता SP-ना मी कामाला लावेल, मग मी रोज 10 तास काम करेल. मग 10 तास मी रोज काम केलं तर किती कामाचे दिवस माझे 31 मार्चपर्यंत होतात. 790 करेक्ट दिवस होतात. 790 दिवस माझे इन्स्पेक्शन 5 जिल्ह्यात माझ्याकडे आहेत, तर 10 दिवस 10 तास प्रत्येकी असे 5 जिल्ह्यांची इन्स्पेक्शन केल्यानंतर किती दिवस होतात. मी रोज 2 तास नागरिकांना भेटण्यासाठी देईल तर ते किती तास होतात. मी 2 तास टपाल माझं रोजचं टपाल काढेल त्याच्यासाठी किती दिवस होतात. मी माझ्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग्ज रिव्ह्यूसाठी गेल ते 2-2 तास मी असे स्लॉट्स बनवले. तसे अभ्यासाचे सुद्धा मी ज्यावेळेला UPSCची तयारी करत होतो 4 तासाचा सकाळचा स्लॉट पहाटेचा, मी 3 वाजता उठायची सवय होती. अशी सवय इतरांनी पण प्रयत्न केला आणि नापास झालेत. अगेन मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेला योग्य वाटतंय त्यावेळेला उठा आणि अभ्यासाचे 3 स्लॉट, सकाळचा 4 तासाचा, दुपारचा 4 तासाचा आणि संध्याकाळचा 4 तासाचा. मग दुपारच्या वेळेला मला झोप यायची तर मी त्यावेळेला मला जे कठीण विषय वाटतात ते मी त्यावेळेला घेणार नाही आहे. सकाळच्या फ्रेश स्लॉटमध्ये मी ते घेईल. ज्यावेळेला मला सोपे वाटतात ते मी दुपारच्या स्लॉटमध्ये घेईल. अभ्यासात सुद्धा 1 तास वरचा ग्राफ वाढत जातो, नंतर 2 तास स्टेबल राहतो आणि तिसऱ्या वेळेला खाली येतो. तर सायंटिफिकली मी अभ्यासाचं नियोजन तशा पद्धतीनं करेल. मी जास्तीत जास्त लिहील. माझी उत्तरं इतरांपेक्षा कशी वेगळी राहतील, कारण 5 उत्तरं 60-60 मार्कांची UPSCच्या 300 मार्कांच्या प्रश्नासाठी लिहावी लागतात. एक एसेचा पेपर असतो 3 तास बसून एकाच विषयावर 200 मार्कांचा एसे लिहावा लागतो. मग 3 तास एका विषयावर लिहायला किती आपल्याला अभ्यास असला पाहिजे किंवा किती ज्ञान असलं पाहिजे किंवा किती पद्धतीचं आपलं जजमेंट असलं पाहिजे, त्याचा लॉजिकल फ्लो कसा असला पाहिजे याची तयारी. कारण 2000 मार्कांची ती परीक्षा म्हणजे आतून बाहेरून किस काढते. तुमच्यातलं काही राहत नाही आहे. त्यातल्या सगळ्या गोष्टी 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स, आता पॅटर्न कंप्लीट बदललेला आहे. त्यामुळे माझ्या वेळेच्या 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स, 2 जनरल स्टडीजचे 300 मार्कांचे पेपर्स, एक एसेचा 200 मार्कांचा पेपर आणि मुलाखत शेवटी. असं व्यवस्थित फ्लो म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 5-6 लाख मुलं बसतात. त्यात 900 सगळे असतात. मग ते पहिल्या टप्प्यातनं निघून 50,000 येतात. मग 50,000 मुलांची साधारण मेन एक्झामिनेशन ही 2000 मार्कांची, आता 1750 मार्काची होते ती मेन एक्झामिनेशन. त्यातनं मग 300 मार्कांचा इंटरव्ह्यू, आता तो 250 मार्कांचा 275 मार्कांचा आहे. तो 3 टप्प्यातनं मग मेन एक्झामिनेशनमध्ये साधारण 2000 मुलं निघतात आणि म्हणजे पोस्ट असतील त्याच्या 2.5% टाइम्स. तर त्यातनं मग 750-800 फायनल लिस्टमध्ये येतात. त्यातले टॉपचे एक 70-80 IAS होतात. नंतरचे IPS किंवा IFS मध्ये प्रिफर करतात आपल्या प्रेफरन्स बॉडी पॅरामीटर्स प्रमाणे. नंतर IRS, रेल्वे सर्व्हिसेस असे वेगवेगळे प्रेफरन्स, त्याचा प्लॅन. मग त्यातले काडरमध्ये नेमणूक होणं हे अजून सोन्याहून पिवळं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याचं नियोजन त्या कॉलेजच्या असताना त्यावेळेला सुरुवात केलेली होती. ती आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याची पूर्ण माहिती करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करणं. आज तर नेटवर तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आपली मुलं, मी आता एक सर्वे वाचत होतो, जगातला सर्वे येतो, 20,000 तास आजकाल 16व्या वर्षापर्यंत मुलं नेटवरती यायचं. त्या 20,000 तासामध्ये ते साधारण 15,000 मर्डर, 12,000 रेप आणि अप्रॉक्सिमेटली 1 लाख पोर्नोग्राफी क्लिप पाहत आहेत. आणि याच्यामुळं ऑटोमॅटिक वेपन्सचा वापर, ड्रग्सचा वापर, एड्स, चाकूसुऱ्यांचा वापर शाळांमध्ये वाढलेला आहे. आपण कशा पद्धतीनं त्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती कुठल्या संगतीमध्ये आहे. कारण मी 3 रेव पार्ट्यावरती रेड केलेले आहेत. मी पुण्याची इकडं तुम्हाला माहीत असेल, पण मुंबईमध्ये ओकूड हॉटेलमध्ये क्रिकेटचे IPL प्लेयर्स वगैरे पकडले होते म्हणून खूप गदारोळ झालेला होता मुंबईमध्ये. खूप मला
मोठ्या लिडिंग न्यूजपेपरनी 5 प्रश्न विचारले, मोठमोठी आर्टिकल्स लिहायच्या, नाईट लाईफवर तू हल्ला करणारा कोण वगैरे वगैरे. पण ज्यावेळेला यांचे ब्लड अँड युरिन रिपोर्ट्स आले, त्यातल्या 98% मुलींच्या ब्लड युरिन्समध्ये अफीम, चरस, गांजा, कोकेन असे नाही, फ्लनिट्रेप्झेम सारखे, म्हणजे त्याला नायट्राईट बेस्ड ड्रग्ज म्हणतात, ज्याला डेट रेप म्हणतात, जे पबमध्ये गेल्यानंतर एक ड्रॉप थम्सअपच्या एखाद्या बाटलीमध्ये मिक्स केला आणि तो एखाद्या मुलीला दिला तर तिची मेमरी ब्लर होते. एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता, संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल, किंवा फॅशनमध्ये हा प्रकार दाखलेला होता. म्हणजे डेट रेप, डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचं, सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यामुळं आपली जागरूकता, आपण कशा पद्धतीनं कुठल्या नेटवर कशा साईट्सवरती आहोत, कारण हे सगळं कम्युनिकेशन फेसबुकवरती झालेलं होतं, IsraTrans.com वेबसाईटवरती झालेलं होतं. इंटरनेटचं जे वर्ल्ड आहे ते खूप धोकादायक आहे. त्याच्यावर आपण सावध राहिलं पाहिजे, जपून असलं पाहिजे. आपले फोटो लोड करताना, विशेष करून लहान मुलांचे फोटो लोड करताना, मुलींचे फोटो लोड करताना आपण त्याच्या बाबतीत सावधानता बाळगली पाहिजे. यातल्या एक मुलगी माझ्या मित्राची होती, म्हणजे मी पार्टीमध्ये पकडलेली. नंतर मग कारवाई तर मी कायदेशीर सगळी केली, कुणाला काय सोडलं नाही आहे. आणि त्यानंतर मित्र माझ्याकडे तिला काउन्सिलिंगसाठी घेऊन आलेला होता. आणि तिला मी विचारलं, एक 18-19 वर्षाची मुलगी होती, की काय करते बेटा तू हे, वाय डू यू डू धिस, म्हणजे काय त्यातनं तुला, म्हणजे सर अंकल आय कांट लिव्ह विदाउट इट. मिलियनेर बापाची मुलगी, पण ती म्हणते की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये धागडधिंगा, पब, डिस्कोमध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का? आयुष्याच्या स्टेजेस असतात. आयुष्य आपलं 20मधलं कसं आहे, 30मधलं कसं आहे, 40मधलं कसं आहे, 70 झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची सुरकुती ज्यावेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील, सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात धोका जो जगभरामध्ये आहे तो नार्को टेररिझमचा आहे. म्हणजे टेररिझमसाठी नार्कोटिक्स मधनं मिळालेले पैसे, म्हणजे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रँगल हे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान हा जो बेल्ट आहे तो गोल्डन क्रिसेंटचा, आणि थायलंड, म्यानमार, लाओस हा जो बेल्ट आहे तो गोल्डन ट्रँगलचा. यातनं जो ट्रेड ड्रग्सचा होतो तो $1000 बिलियन आहे. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्नओव्हरपेक्षा जास्त आहे. त्याचे टार्गेट आहेत तुम्ही मुलं. मग आजकाल जे ट्रान्स फेस्टिवल, सनबर्न फेस्टिवल आणि सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्यातनं सावध राहिलं पाहिजे आपण. कारण त्या म्युझिक, कारण मी डॉल्बी सिस्टम का बंद केली, ते राक्षस उभा राहतात, त्यातनं सुद्धा आवाज जे निर्माण होतात ते 120-130 डेसिबलचे जे आवाज आहेत ते सर्वसामान्य माणूस कानानं ऐकू शकत नाही. त्याला एक तर दारू ढोसावी लागते किंवा ड्रग्ज घ्यावे लागते. ड्रग्ज घेतल्यानंतर ते कलर्स असतात, फ्लोरोसंट कलर्स, त्याला आपण टच करू शकतो. ते म्युझिक आपल्या कानामध्ये पियर्स होताना आपल्याला जाणवत असतं. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर शरीरासंबंधातला जो आनंद असतो तो काही तासासाठी त्या काही ड्रग्सच्या माध्यमातून मिळतो. पण त्यावेळेला तुमचं पूर्ण ब्रेन खोकला होतो, सिझलर होतो. त्याला सिझलर ड्रग असं म्हणतात. ॲम्फिटिमाइनचे डेरिव्हेटिव्ह आहेत, MDMA वगैरे, किंवा एक्स्टसीचे जे प्रकार आहेत, त्यातनं तुमची स्प्लिट पर्सनॅलिटी होते, सिझोफ्रेनिया ज्याला म्हणतो आपण. हे धोकादायक आहे. कारण मी 150 एकदा मी सगळे चेन स्नॅचर्स बोलवले होते मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर असताना. का गुन्हे करतात? आणि त्यातले 90% मुलं ही ड्रग्सच्या आहारी गेलेली होती. मग एकदा त्या सर्व सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला अशा एखाद्या व्यसनाने, म्हणजे आणि त्या वयात, ह्या ठराविक वयात, कारण 16व्या-17व्या वर्षीच हे सगळे संसर्ग होतात. म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य 16व्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती. शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, त्याच वयात केलेली होतं. आणि वाट लागायला सुद्धा आयुष्याची तेच वय असतं. चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो, आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही, ते त्याच वयामध्ये होतात. पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे का माती करायची आहे? कारण हे वयच असं आहे की त्यावेळेला चकाकणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते. ती कदाचित अणुकुचीदार काच असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळेल, आणि तिचं कधी गँग्रीन होईल, आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाहीये. ट्रस्ट युअर सेल्फ. तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या. हे खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरिनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference.
परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकत नाही आहे ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही आहे त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्वाचं आहे. शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. माझं मराठी माध्यम होतं, पण हिंदी, मराठी, इंग्लिश जसं जमेल तसं. कारण आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवणं, नकारात्मक गोष्टीपासून किंवा नकारात्मक माणसापासून स्वतःला दूर ठेवणं, डोंट अफ्रेड टू गेट फेल, नापास अपयशी होण्याला न घाबरणं, स्वतःची झाकलेली मूठ 1.25 लाखाची ती सोडून देणं आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं, वर्क लाईक हेल, जे ज्यावेळेला पेन व्हायला लागते ना, ज्यावेळेला वेदना व्हायला लागते. ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस. म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही, ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो. पेन्स. The winning horse doesn't know why it runs. It runs due to bits and pains. Life is a race. God is your rider. And if you are getting bits and pains, then it's for sure that you are going to win the race. शर्यतीत जो घोडा पळतो ना, त्याला माहित नसते तो का पळतोय. त्याला जे चटके, फटके, चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो. आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे. परमेश्वर हा तुमचा रायडर आहे. आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी. तेव्हा ते चटके फटके मिळत आहेत का, तेव्हा आयुष्य प्लेन नाही आहे. वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. लास्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कशासाठी आहे, काय आहे आणि आपण काय द्यायचं. जगातली 3 सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत. टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढे गेलं पाहिजे. त्यातनं जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियलिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही. मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आहे, गोंधळून टाकणारा प्रश्न होता. UPSCचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता. मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही, आई वडील मला घेऊन आले दुनियेमध्ये. पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर, कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी ठरू शकेल. आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो. व्हेरी मिनिंगफुल पोएम, द पोएम ऑफ ला मांचा. युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो. ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो. ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. माझे हात, पाय, बाहू, शरीर सगळं थकून गेलंय, त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय. तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दॅट कॉज. त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत. आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट. माय हार्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट. अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार्स स्टील स्ट्रोव विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील, त्या भळभळणाऱ्या जखमा बरोबर घेऊन त्या स्टारच्या, त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल, त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल, त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस, हा शेवटपर्यंत लढत राहिला, हा शेवटपर्यंत लढत राहिला, देशासाठी लढत राहिला, समाजासाठी लढत राहिला. कारण डिग्निटी, डेथ विथ डिग्निटी खूप महत्वाची आहे. आपला आयुष्याचा शेवट कसा होतो हा खूप महत्वाचा आहे. कारण आता उदाहरण देताना, सुरुवातीला परिचय करून देताना 26/11 सांगितलं गेलं. 26/11च्या अगोदरची परिस्थिती, दरम्यानचे ते 60 तास आणि त्यानंतरचे 1.5 वर्ष मी मुंबईला बदलताना पाहिले आणि माझ्या आतमधनं जे बदल होत होते ते मी पाहिलेले आहेत.
माझी पत्नी बऱ्याचदा विचारते की तुम्ही एक ग्लॉक पिस्टल घेऊन बुलेट प्रूफ जॅकेट नसताना, कारण ते ऑड युद्ध होतं. कारण मी आणि माझा बॉडीगार्ड सुरुवातीला आम्ही दोघंच घुसलेलो होतो. 9:40 अतिरेकी 2 मुख्य दरवाजातनं आणि 2 नॉर्थ कोट गेटमधनं घुसले आणि 9:51 11व्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले, ज्याला 3 गोळ्या लागल्या, दोघं जण आम्ही पाठीमागच्या स्विमिंग पूलच्या गेटमधनं आत घुसलो. 11व्या मिनिटाला मी घुसलो. ज्या वेळेला खाली स्विमिंग पूलच्या एरियामध्ये 7-8 परकीय नागरिकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते, त्यावेळेला खात्री होती की आपलाही इथंच एंड आहे, हीच आपली समाधी आहे. आतमध्ये 100% आपण जिवंत राहणार आहे, पण मारायचं किंवा मरायचं एवढंच ध्येय त्यावेळेला समोर होतं. त्यामुळे हात थरथरले नाहीत. एक खूप छान शेर कुठेतरी ऐकलेला होता की दुनिया में मिल जाएंगे आशिक कही, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लिपटकर सोने में समेटकर मरे हैं कई, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. येस, दॅट डेथ विथ डिग्निटी, ते देशासाठी असणारं मरण ते प्रत्येकाच्या भाग्यात नसते ना. कुठेतरी हार्ट अटॅकनं मरेल, ॲक्सिडेंट मरेल, कुठेतरी काहीतरी मरेल. दॅट अट्रॅक्ट्स, त्याचं आकर्षण वाटायला लागतं. ती स्पर्धा करताना वेगळी मजा असते. कारण ज्यावेळेला आतमध्ये क्रिस्टल हॉलच्या बाहेर 3 पाठमोरे अतिरेकी, म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाकडं एक AK-47, 6 डबल मॅगझिन, म्हणजे एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या असतात, 550-650 AK-47चे राऊंड, एक ॲडिशनल पिस्टल, त्याचे 60 ते 100 पर्यंत राऊंड, 25 ग्रेनेड प्रत्येकडे. एक ग्रेनेड ब्लास्ट केला तर 25 मीटरच्या परिघातला माणूस मेला तरी पाहिजे किंवा जखमी झाला पाहिजे. आणि प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये 8 किलोचा RDXचा बॉम्ब, म्हणजे आपण जो पाहिला डोममध्ये, प्रत्येकाकडे एक. आणि असे 4 होते आणि आम्ही 2 जण होतो. माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती, जी कम्पॅरेटिव्हली चांगलं वेपन आहे. 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स ग्लॉक पिस्टलमध्ये असतात आणि माझ्या बॉडीगार्डकडे साधी पिस्टल होती. म्हणजे तरी पण आम्ही एकदा ट्रिगर ओढला तर आमची एकच गोळी बाहेर पडणार आणि त्यांनी एकदा ट्रिगर ओढला तर 30 गोळ्या बाहेर पडणार, असा तो फरक होता. म्हणजे ज्यावेळेला क्रिस्टल हॉलच्या मध्ये लग्न सुरू होतं आणि त्याच्या बाहेर हे 3 पाठमोरी अतिरेकी सुनील कुडियादी, तिथला सिक्युरिटी चीफनं दाखवले आणि तिथं फ्रॅक्शन ऑफ सेकंड न गवतात बॅटल कॉकपिटिशनवर त्यांच्यावरती आम्ही फायरिंग करू शकलो, की ज्यात एक जखमी झाला आणि तिथनं ते पळाले, म्हणून तिथल्या हॉलमधल्या लग्नात अडकलेल्या लोकांचे जीव वाचले. ते क्रुशियल होतं. त्यावेळेला तो बाहेर गोंधळ अडकलो असतो, मला कोणी प्रश्न विचारले नसते, कारण माझ्या बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं. ॲडिशनल मॅन पॉवर येण्याची वाट पाहणं स्वाभाविक होतं. ज्या आतमधनं जो कॉल होता, कॉल फॉर द ड्युटी, कारण पहिल्यांदा ह्या फायरिंग नंतर 11:07 एकही राऊंड फायर झालेलं नाही. म्हणजे 1 तास 5 मिनिटं एकही राऊंड ताजमध्ये फायर झालेलं नाही. आम्ही सगळे मजले चेक केले साऊथ विंगचे. ताजचं विभाजन हे नॉर्थ विंग आणि साऊथ विंगमध्ये, जुन्या ताजमध्ये, जे काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्येच झालं. तर नॉर्थ विंगमध्ये ते पळून गेले आणि आम्ही साऊथ विंग चेक करून खाली आलो. 11:07 मात्र 2 ग्रेनेड ब्लास्ट त्यांनी केले, ज्यात शँडिलियर तुटून खाली आलं. आणि गेटवरती मी गेलो तर 2 मिसरूडनं फुटलेली 2 पोरं माझ्यासमोर अजून आली मदतीसाठी. SRPतले हे जवान समाधान मोरे आणि राहुल शिंदे. राहुल 21 वर्षाचा जवान शहीद झाला 2:45च्या गोळीबारामध्ये. यांच्याकडे तर 303 रायफली होत्या, 30 राऊंड होते. पण त्यांनाही आम्हाला, आमच्या छोट्याशा टीमला जाणीव करून दिली की देशासाठी मारायची किंवा मरायची अशी परत संधी येणार नाही आहे. परत आम्ही नॉर्थ विंगमध्ये घुसलो. परत 6व्या मजला लिफ्टनं घातला. तो पूर्ण चेक करून खाली आल्यानंतर लक्षात आलं की आपण CCTV रूममध्ये जाऊ. मग CCTV रूममधनं फायरिंग 2-3 राऊंड केल्यानंतर ते अतिरेकी 630 आणि 631 रूममधून बाहेर आले. याची माहिती त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस हसन गफूर आणि जॉईंट कमिशनर मारिया साहेबांना दिली. आणि दोघांनी सांगितले की जोपर्यंत नेव्हल कमांडोज पोचत नाही तोपर्यंत थोपवून ठेवते, ऑन द वे आहेत. आणि त्यावेळेला उत्तर दिलं मी CPना की सर, आम्ही जीव गेला तोपर्यंत आम्ही इथनं त्यांना खाली येऊ देणार नाही. 2:45 वाजेपर्यंत ती धुमश्चक्री आमची चालू राहिली. ज्या वेळेला ते खाली येण्याचा प्रयत्न करायचे, CCTV
कंट्रोलमध्ये आम्हाला ते त्यांना कळायचं नाही की आम्हाला कसं काय कळतंय. आम्ही बाहेर जाऊन त्यांच्यावर दोन चार राऊंड फायर करायचो. 2:45ला मात्र त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं. पूर्ण ताज जे आहे ते लाकडी नक्षीकाम केलेलं सुंदर वास्तू असणारं हॉटेल, मोठे मोठे महागडे पेंटिंग्स. दुसऱ्या मजल्यावर त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट 4थ्या मजल्यावरनं केले, कारण 2:45ला त्यांनी मोठा बॉम्ब डोममध्ये ब्लास्ट केला, ज्याच्यात आग आणि ज्वाळा तुम्हाला दिसायला टीव्हीवर पाहिले असतील तुम्ही. ग्रेनेड ब्लास्टमुळं पूर्ण मजला पेटला आणि आमच्या रूममध्ये आग आणि धूर दोन्ही यायला सुरुवात झाली. आता इथं जळून मारण्यापेक्षा बाहेर लढून मरू म्हणून आम्ही लाईन फॉर्मेशनमध्ये निघायला सुरुवात केली. वरून AK-47चा बस्ट त्याने आमच्या लाईन फॉर्मेशन केला. आमची लाईन तुटली, आमच्या गोळ्या कमी पडल्या. माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागल्या, 2 पायामध्ये, 1 पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या पोटात लागली आणि राहुल त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. मला आठवतं आहे मी 2 दिवसानंतर ज्यावेळेला राहुलचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो, त्यावेळेला रिगर मॉर्टिसनं शरीर ताट झालेलं होतं, युनिफॉर्म जळालेला होता, पण डोळे उघडे होते. खांद्यावरती रायफलचा बट होता, ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती आणि संगीनवरच्या दिशेनं थेट रोखलेलं होतं आणि डोळे जणू बोलत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. एक 55 वर्षाचे एक 55 वर्षाचे अंमलदार तुकाराम ओंबाळे त्यांचं नाव, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात काय AK-47च्या. एक लाठी घेऊन तो माणूस चढाई करून जातो कसाबवरती. 5 गोळ्या पोटात घेतल्या तरी पकड ढिली होत नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. दिस इज मिरॅकल. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ही हिम्मत खूप महत्वाची आहे. उद्दिष्ट ठेवायचं आहे, स्वप्न ठेवायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. निराश व्हायचं नाही आहे. सपोर्ट करायला तुम्हाला एवढी मोठी सिस्टम या ठिकाणी आहे. हे खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. दॅट फायटिंग स्पिरिट. दॅट इज द फायटिंग स्पिरिट जे तुमच्या वयामध्ये छोट्या मोठ्या आव्हानांना, छोट्या मोठ्या अडचणींना, छोट्या छोट्या आक्रमणांना घाबरायचं नाही आहे. विपत्तीमध्ये मी भयभीत होणार नाही आहे हे मला माहीत आहे, मात्र त्याच्यासाठी माझ्याकडं लढण्याचं बळ दे, एवढंच देवाकडं मागायचं. दॅट स्पिरिट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते मला वाटतंय लढण्यासाठी उद्युक्त करतं. ते त्याच वयामध्ये हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ते तारे तुम्ही आहात, ते सिकंदर तुम्ही आहात, ते समंदर तुम्ही आहात. ती इन्स्टिंक्ट या वयामध्ये असते. आयुष्य डेफिनेशन बदलण्यासाठी आहे. रॉजर बॅनिस्टर, गांधीजी, मंडेला, एडिसन, नेम द बस, मदर तेरेसा, या सगळ्यांनी डेफिनेशन्स बदलल्या. आपल्याला आयुष्य त्यांच्या एवढंच